नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण संकष्टी चतुर्थी स्पेशल तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहे। या पद्धतीने केलेले मोदक अगदी 24 तास मऊ राहतात आणि पांढरे शुभ्र होतात। यासाठी इथे मी रेशनच्या तांदळाच्या पिठाचे मोदक बनवले आहेत। तर हे रेशनच्या तांदळाचं पीठ कसं बनवायचं याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तो तुम्ही पाहू शकता। अगदी अप्रतिम मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र मोदक या पद्धतीने तयार होतात आणि अप्रतिम टेस्टही लागते। चला तर आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी पिठाची उकड करणार आहे। तर 1 वाटी पिठासाठी इथं मी 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। इथं तुम्ही 1.5 वाटी पाणी किंवा 1.5 वाटी दूधही वापरू शकता। दूध वापरल्यामुळे मोदक पांढरे आणि मऊसूद होतात। आता या पाण्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। तुपाऐवजी 1 चमचा लोणी किंवा 1 चमचा तेलही वापरू शकता। पाण्याला उकळी आली की 1 वाटी इथं मी तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि हे पीठ कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे करताना गॅसची फ्लेम लो करायची आहे। अगदी व्यवस्थित मिक्स करून सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून पीठ झालेलं आहे। आता या पिठावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून आपण 5 मिनिट हे वाफवून घेणार आहे। 5 मिनिट इथं झालेले आहेत। कढईवरचं आता आपण झाकण काढूया आणि हे पीठ अगदी पुन्हा व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करायची, यावरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत। मस्त पीठ इथं वाफवलेलं आहे। आता हे पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊया। अगदी मस्त पीठ तयार झालेलं आहे आणि कढईला हे अजिबात पीठ चिटकलेलं नाही। तर पीठ हे थोडंसं गरम आहे, तर मळताना हाताला चटका बसू शकतो। यासाठी इथं मी वाटीला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि वाटीच्या साहाय्याने हे पीठ थोडंसं मी मळून घेणार आहे। आणि पीठ थोडंसं थंड झालेलंही आहे आणि मळून झालेलं आहे। आता वाटीला लागलेलं पीठ काढून घेऊया आणि पीठ जर थोडंसं घट्ट वाटलं तर हातावर थोडंसं रूम टेम्परेचरचं पाणी घेऊन पाण्याचा हात लावून अगदी व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं पीठ तुम्ही छान मळाल तेवढे मऊ लुसलुशीत मोदक तयार होतात आणि मोदक बनवताना त्याला चिराही जात नाहीत। इथं अगदी मस्त पीठ आपलं इथं मळून तयार झालेलं आहे। आता तयार पिठातलं एक गोळी हातावर घ्यायची, गोल अशी फिरवायची आणि नंतर ती वरून हाताने थोडीशी प्रेस करायची। प्रेस केल्यानंतर जर याला चिरा गेल्या नाहीत तर आपलं हे मस्त असं उकडीच्या मोदकांसाठीचं पीठ तयार झालेलं आहे। तयार झालेलं पीठ इथं मी एका भांड्यावर घालून त्यावरती झाकण ठेवणार आहे। आता यासाठी मोदकासाठी लागणारे आपण सारण तयार करूया। 1 वाटी ओल्या नारळाच्या आपण इथं सारण करणार आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा खसखस घालून खसखस आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। खसखस लालसर भाजून झालेली आहे। आता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि अर्धी वाटी गूळ मी घालणार आहे आणि तुपावरती गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवूनच गूळ मेल्ट करून घ्यायचा आणि इथे गुळामध्ये काही कचरा किंवा असेल तो काढून घ्यायचा आहे। बघा इथं गूळ मेल्ट झाल्यामुळे आपल्याला जर खडा किंवा कचरा जर असेल तर तो दिसतो आणि लगेच काढता येतो। यासाठी इथं मी सुरुवातीला गूळ असा मेल्ट करून घेते। गूळ मेल्ट झालेला आहे। तर त्यामध्ये खोवलेला 1 वाटी ओला नारळ मी घातलेला आहे आणि गुळामध्ये अगदी व्यवस्थित इथं मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते घालणार आहे। 1 चमचा हिरवी विलायची आणि जायफळाची पूड घातलेली आहे। खसखस आहे ती थोडीशी मी मिक्सरला बारीक करून घेतली आणि तीही घातलेली आहे। तर हे सर्व घातल्यानंतर व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करायचं आणि यातलं सर्व पाणी आटवून घ्यायचं। आपलं सारण तयार झालेलं आहे। तयार सारण आता इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि थंड करून घेऊया। सारणही थंड झालेलं आहे आणि पीठही आपलं अगदी मस्त झालेलं आहे। या पिठातलं आता आपण एक गोळी घेऊया। हातावरती गोल अशी फिरवून घ्यायची आहे। मान थोडीशी चपटी करून घेतली आणि वाटीमध्ये मी इथं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे। त्यामध्ये दोन्ही हात थोडेसे ओले करून घ्यायचे आणि अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटांच्या मध्ये ही गोळी धरून हलक्या हाताने अगदी गोल फिरवून घ्यायची आहे आणि याची
मोदकासाठी लागणारी आपल्याला वाटी बघा इथं तयार करून घेतली आहे। खालच्या साईडला थोडीशी जाड आणि वरच्या साईडला थोडी पातळ अशी ही वाटी तयार करून घ्यायची आणि अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या 2 बोटांच्या साहाय्याने इथं आपल्याला या वाटीला पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जमतील तेवढ्या जवळ पाऱ्या इथं करून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने इथं ही सगळ्या मी या वाटीला पाऱ्या करून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये तयार सारण घालून घ्यायचं आहे। बघा अगदी व्यवस्थित असं मी सारण भरून घेतलं आणि हलक्या हाताने वरच्या साईडला आपल्याला ह्या पाऱ्या जुळवत यायच्या आणि जर वरती असं एक्स्ट्राचं पीठ थोडंसं जास्त झालं तर ते काढून घ्यायचं आहे आणि मोदकाला आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं इथं कळीदार मोदक तयार झाले आहे। चाळणीमध्ये मी इथं हळदीची पानं स्वच्छ धुवून ठेवले आहेत आणि त्यावरती मोदक मी ठेवणार आहे। तुम्ही इथं हळदीच्या पानाऐवजी केळीचं पानंही वापरू शकता। केळीच्या पानावरतीही अगदी मस्त मोदक होता। हळदीच्या पानावरचे मोदक काही वेळेस हळदीच्या पानाचा थोडासा मोदकांना वास येऊ शकतो। जर तुम्हाला तो आवडत नसेल तर तुम्ही केळीच्या पानावर किंवा कॉटनचं कापड ओलं करून ठेवून त्यावरतीही मोदक उकडू शकता। याच पद्धतीने इथं मी दुसराही मोदक तयार करून घेतलेला आहे किंवा चाळणीला तुपाचा किंवा तेलाचा हात लावून त्यावरती मोदक ठेवूनही उकडू शकता। याच पद्धतीने इथं मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। गॅसवरती मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यावरती मोदक तयार केलेली चाळणी ठेवून वरती झाकण ठेवून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम मिडियम गॅसवरती 10 मिनिट हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। 10 मिनिट होत आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पांढरे शुभ्र वाफळलेले आपले मोदक इथं तयार झालेले आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अगदी छान मस्त पांढरे शुभ्र मोदक तयार झालेले आहेत आणि या मोदकाला कुठेही चिरा गेलेल्या नाहीत। पाहता क्षणी खावेसे वाटणारे इथं मोदक आपले तयार झालेले आहेत। आता या उकडीच्या मोदकावरती साधूक तूप घातलं तर अप्रतिम लागतात। यातला एक मोदक मी तुम्हाला दाखवते। आतून अगदी मऊ झालेला आहे आणि सारणही या मोदकांमध्ये भरपूर आहे। अगदी मऊ लुसलुशीत मोदक इथं आपले तयार झालेले आहेत। या पद्धतीने तुम्ही या अंगारकी चतुर्थीला असे मोदक नक्की करून पहा। अगदी मस्त तयार होतात। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया।